आपण सकाळी झोपेत असतो आणि एक माणूस रस्त्यावर असतो. तो कोणी मोठा इन्फ्लुएन्सर नाही, सेलिब्रिटी नाही, तो ह्या शहराचा जबाबदार कामगार आहे. आपण बोलणार आहोत अशाच एका सैनिकाबद्दल. नमस्कार, मी आहे राजेंद्र माशाळकर आणि ही आहे आर्ट अँड रियालिटी. तो रोज आजारात काम करतो. कुजलेला कचरा, भरलेली गटार, मेलेली जनावर उचलायचं काम करतो. त्याला प्रॉपर सेफ्टी नाही, त्याला लक्झरी नाही, त्याला सुट्टी नाही. जर तो आजारी पडला तर त्याला कोण विचारणार? जर तो आजारी पडला तर त्याचं कुटुंब उपाशी राहतं. आपण त्याला रोज पाहतो पण आपण त्याला ओळखत नाही. तो रोज आपल्या घरासमोरचा कचरा उचलतो पण आपण त्याचं नाव सुद्धा विचारत नाही. आपल्याला त्याचा वास जाणवतो पण त्याच्या चेहऱ्यावरच्या वेदना जाणवत नाही. त्याचं मूल जेव्हा शाळेत जातं ना, शिक्षक विचारतात तुझे बाबा काय काम करतात, ते मुलगा 2 सेकंद शांत उभा राहतो. ते सांगू शकत नाही कारण की समाजाने त्याच्या मनावर बिंबवले की हे काम लाजीरवाण आहे. लाज कामाची नाही, लाज तुमच्या मानसिकतेची आहे, हे लक्षात घ्या. त्याला कुठलंही मोठं बक्षीस नकोय, त्याला कुठलाही मोठा सत्कार नकोय. रोज तुमचा एक धन्यवाद आणि नमस्कार हे त्याला सगळ्यात मोठं बक्षीस असू शकतो. आणि सगळ्यात मोठं बक्षीस म्हणजे योग्य ठिकाणी तुमची कचरा टाकण्याची सवय. आपण सैनिकांचा सन्मान करतो, करायलाच हवा, योग्यच आहे. मग आपण ह्या स्वच्छता सैनिकाला कसं काय विसरतो? सीमेवरच्या सैनिकाच्या हातात बंदूक आहे, स्वच्छता सैनिकाच्या हातात झाडू आहे. दोघांचं काम एकच, दोघांची जबाबदारी एकच, ती म्हणजे आपलं रक्षण. कल्पना करा, जर आपला स्वच्छता सैनिक 2 दिवस कामावर नाही आला तर 2 दिवसात शहरात घाण वाढेल, 3-4 दिवशी दुर्गंधी पसरेल, 5व्या-6व्या दिवशी आपण घरातून बाहेर निघू शकत नाही कारण की आपल्याला भीती असणार की आपण आजारी पडतो. पण जर तो आजारी पडला तर त्याचं घर थांबतं, त्याचं घर उपाशी राहतं. म्हणतो ना, देश बदलायला हवा, सिस्टम बदलायला हवी. मग त्या सिस्टमचा भाग आणि देशाचा भाग हा सफाई कामगार नाहीये का? आजच्या महागाईच्या आणि धावपळीच्या जगामध्ये त्याच्या पगारामध्ये वाढ नाही झाली पाहिजे? त्यांनी कधी स्वप्नच बघू नये का आपला मुलगा इंजिनियर व्हावा, आपला मुलगा डॉक्टर व्हावा किंवा कुठल्या तरी मोठ्या पोस्टवरती आपला मुलगा जावा? मोठे मोठे नेते येतात, मोठ्या मोठ्या मंचावर उभे राहतात, स्वच्छतेविषयी भाषण करतात, पण ज्या सफाई कामगारामुळे शहर स्वच्छ आहे त्या शहराला पारितोषिक मिळालं, कधी त्या सफाई कामगाराच्या घरी जाऊन कुठल्या नेत्याने किंवा कुठल्या अधिकाऱ्याने विचारलंय का बाबा तुझं काय चाललंय, तुला अडचण काय? कोणी विचारत नाही. नागरिकही तसेच आहेत, आपण नागरिकही तसेच आहोत. शहराला जर पुरस्कार भेटलं तर आपण अधिकाऱ्यांचं आभार मानतो, नागरिकांचे आभार मानतो, पण ज्यांनी रात्रंदिवस कष्ट घेतले, स्वतःच्या आरोग्याशी झगडत आपलं आरोग्य सुरक्षित केलं, अशा माणसाचे आपण कधी आभार मानलेत का? सारा सफाई कामगारच नसता. तुमच्या शहराचा दर्जा, तुमची आणि तुमच्या शहराची प्रतिष्ठा, तुमचं ऑफिस, तुमचं घर, ही प्रत्येक गोष्ट कचऱ्यात असली असती. तो फक्त सफाई कामगार नाही, तो शहराच्या सभ्यतेचा पाया आहे. म्हणून सफाई कामगारांचा सन्मान करा. मंडळी, आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि नवीन कुठल्या विषयावरती आपल्याला बोलायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुर्तास धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.